मी तुमच्याशिवाय नाही राहू शकत, खरंच नाही राहू शकत. जिथे जातो तिथे दिवसभर तुमचे भास होत राहतात. असे कसे भास होतात तुम्हाला? आणि आता कुठे दिसले मी? तुम्ही ना, तुम्ही ती त्या टोपलीत जेवणाचं टिफिन घेऊन येत होतात, रस्त्याने दिसलात मला. लग्न झाल्यावर माझ्यासाठी असा टिफिन घेऊन याल ना ऑफिस मध्ये? येईन ना. आणि लग्न तर होऊ दे आधी. आणि विषय असा आहे की ऑफिस मध्ये जर मी टोपलीतून टिफिन घेऊन आले ना, तर स्टाफ असेल आपल्यावर. असू दे ना, असू दे. आपण त्यांना सांगू ही आमची परंपरा आहे. आणि तरी हसले ना तर कामावून हकलून देऊ त्यांना. काय? आई ग, हसता येत नाहीये. हळू ना, झोमतय मला. हा पुंकर मारा, जवळून मारा. सुलभे, सुलभे. काय हो? अगं, कावेरी कुठे गेली? काय? अहो अहो, ऐका ऐका तर. अगं मी अहो, काय? अगं कुठे गेली होतीस? अहो, कोंबड्यांच्या खुराड्याचं दार बंद करायला गेली होती. उघडं राहिले की कोल्हे कुत्रे खाऊन जातात रात्री. केलंस का की नीट बंद? दरवाजा नीट बंद केलास ना? हो. बघा, तेच बघायला गेली होती ती. झोपा तुम्ही. तू पण चल का झोपायला. चल. हा, ह्या मस्त गरमागरम पोळी. ह्याला काय घर म्हणतात? साधा नाश्ता जरी करायचा असेल ना आपल्याला, तरी त्या रत्नमालाची वाट बघत बसावी लागते. फक्त त्यांच्यानुसार जगा, त्यांचे सगळे टाइम टेबल पाळा. का आपल्याला आपल्या मर्जीनुसार जगता येणारच नाहीये का? अगं मग कर की तुझ्या मनासारखं. हे बघ, मी सांगितलेलं करायची हीच योग्य वेळ आहे. गुड मॉर्निंग. नक्की गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग आदित्य. हा, अरे हे काय, तुम्ही माझ्यासाठी थांबला होतात सगळे? अरे तुम्ही सुरू करायचं ना, मी झाले असते जॉईन तुम्हाला. असं कसं होईल? हे घ्या, पोहे केलं. अरे वा,
छान घ्या. काकी, मला थोडं बोलायचंय तुमच्याशी. बोल. काकी, मला असं वाटतं की मी आणि आदित्यने आता हे घर सोडून वेगळं घर घेऊन राहायला हवं. का? कारण मला आता नाही राहायचं या घरात. एक मिनिट, तुला का राहायचं नाही इथे? बघ सानिया, उगाच काहीतरी बोलू नकोस. आदित्य थांब. ठीक आहे, बोलू दे तिला काय बोलायचं ते. काकी, मग काय करू मी? तुम्हीच सांगा ना. राजवर्धन दिवसभर त्या कावेरीच्या मागे हिंडत असतात, त्याच्यामुळे सगळी जबाबदारी आदित्यच्या खांद्यावर आली आणि इनडायरेक्टली आदित्यला मला देण्यासाठी अजिबातच वेळ उरलेला नाहीये. त्यात मी एकटीने या घरात दिवसभर बसून करायचं तरी काय? आणि त्यात तुम्ही मला ऑफिसमध्ये येण्याची पण बंदी केली. ऑफिसमध्ये येऊ असं म्हटलं तर ते तुम्हाला पटत नाहीये. त्यात माझ्या मम्मामुळे आधीच माझी मान खाली आहे, त्याच्यामुळे धड धड ताट मानेने जगता येत नाहीये मला या घरात. मी काय करायचं अशा वेळेस? तुम्हीच सांगा ना. काय ना सानिया, ऑफिसमध्ये तुला का येऊ देत नाही हे तुलाच चांगलं माहिती. तुला जेव्हा संधी दिली होती तेव्हा त्याचं सोनं करायच्या ऐवजी तू काय केलंस? मग आपल्या कर्माची जी शिक्षा आपल्याला मिळतीये ती संयमाने भोगायलाच हवी ना. आणि आदित्यवरती जबाबदाऱ्या वाढल्या, तो तुला वेळ देऊ शकत नाही, तर तुझाच हट्ट होता ना. आदित्यला बिझनेस मध्ये इन्क्लूड करा, त्याच्यावरती 4 जबाबदाऱ्या जास्त टाका. हा हट्ट तूच केला होतास ना. मग आता आदित्यच्या खांद्यावरती जर जबाबदाऱ्या जास्त आहे तर अशा वेळेला त्याला साथ द्यायची, त्याच्या बाजूने उभं राहायचं का घर तोडण्याची भाषा करायची? उरला प्रश्न तुझ्या आईचा. तुझी आई आपल्याच घरात येऊन आपल्याच घरातल्या व्यक्तींचा अपमान करते, मग तुझी मान खाली जाणारच ना. त्याला मी काहीच करू शकत नाही. कधी कधी कसं आहे ना सानिया, आई वडिलांनी केलेल्या चुकांची शिक्षा मुलांना भोगावी लागते आणि ती भोगावीच लागते. तेव्हा घर तोडणं हा त्याच्यावरचा उपाय होऊच शकत नाही. मी ऑफिसमध्ये जाऊन नाश्ता करते. नाही नाही ठीक आहे. सानिया, तुला काय गरज होती हे सगळं बोलायची? पण काय आता, तुझी सवय काही जाणार नाही. हे. तुम्हाला इथेच राहायला हवे ना मी? आता बघा, इथेच राहून मी तुमची अशी वाट लावेन की तुम्हाला पश्चाताप होईल. चहा हवा होता. चहा दे. घ्या. थँक्यू. चहा प्या.
तुला काही लाज वाटते का रे? काय टेम्पो तसाच सोडून निघून गेलास तिथे, त्यात माल सुद्धा होता. अहो नाही, तुमचाच माणूस म्हणाला की निघून जा म्हणून. तो तुला वाचवण्यासाठी तसं म्हणाला. मला वाटलं तू परत येशील, तू आलासच नाहीस. हो, मला मार लागला होता आणि चूक त्या माणसाची होती. हे बघ, तू कोणाची असो, तू माल सोडून जाऊ कसा शकतोस? माल चोरीला गेला असता म्हणजे असा बेजबाबदारपणा बरा नाही. नाही नाही, सॉरी सॉरी सॉरी, परत असं नाही होणार. परत असं व्हायला कामावर घेणार कोण आहे? परत दिसू नकोस हा. हो ऐका ना, असं नका करू, मला कामाची खूप गरज आहे. नाही नाही, दुसरं काम बघ. हो ऐका ना, प्लीज प्लीज ऐका. हे गाव आहे. इथे आहे ना, हे असंच असतं. इथे राहणं एवढं सोपं नाहीये. इथे आज काम आहे, उद्या नाही. हातावरची पोट आहे तो इथे. घ्या, सवयी करा. मी असा होकार देणार नाही. आणि जमत नसेल ना तर निघा, जा इथून परत मुंबईला. दादा बोला, काय पाहिजे? मी काम शोधतोय, काम मिळेल? नाही, काम वगैरे काय नाही इकडे, आणि शेट पण नाही. ठीक आहे, या तुम्ही. हो शेट, काय हा बघा काम मागायला आलाय. कोण हा? अरे हा माझ्या बरोबर काल दादागिरी करत होता, उलट सुलट बोलत होता, आणि आता काम मागतोय. लाज नाही वाटत तुला? अहो नाही नाही, मी निघ इथून, तुला इथं काम मिळणार नाही. अहो नाही नाही, ऐका माझं. चल निघ. अहो अजिबात काम मिळणार नाही, मी जातोय जातोय. चालायला लाग पहिला. आणि याला हे बघ, दुकानासमोर उभा करायचा नाही पुन्हा. चाल निघ. दादा नमस्कार. काही काम मिळेल का? मला खूप गरज होती. हो मिळेल ना. काय करायचंय? ते धावळे आणि पुढे ते तिथे एक साईडला ठेवायचे आहेत. करेन मी. करू करू सुरू करू. करणार? हो ठीक आहे, मग करतो करतो. थँक्यू थँक्यू. दादा ठेवलंय का बाजूला? अरे ते काय रस्त्यात ठेवलंय? ते झावड्या एका बाजूला ठेव आणि पोळी एका बाजूला ठेव. ठेवतो. हे बाय जेवायला चला. चल ग, चला चला चला. हा ये 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 ग ये ग.
ये की जेवायला. हो नाही नको राहू दे. अरे ये. नाही नाही मी आधी काम संपवतो. राहू दे तुम्ही जेवा. एक एक उचलायला लागलो तर बराच वेळ लागेल. एकत्र 4-5 उचलतो. तुझं काम नाही ते. ये 2 घास खाऊन ये. हो नाही 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 जमेल जमेल जमेल. मी प्रयत्न करतोय. खरंच जमेल. मावशी बघा जमतंय. जमतंय जमतंय. नुसती बॉडी असून उपयोग नाही. आम्ही असं उचलतो काय ग. हो नाही नाही जमेल जमेल. तुम्ही तुमच्या या लढाईत माझाही थोडासा हातभार. तुम्ही सोबत असाल ना तर ही लढाई मी सहज जिंके. मावशी जमलं. जमलं. हो पण तुम्ही इथे कशा आलात. तात्यांना कळलं तर. तात्या नाहीयेत. कामानिमित्त तालुक्याच्या गावाला गेलेत. अच्छा पण मग इथे कशा आलात. विषय असा आहे की काल तुम्हाला माझा भास झाला ना. मग परत भास झाला तर परत कुणाला तरी धडकाल म्हणून आले मी. आणि यावेळेला येताना टोपलीतून टिफिनही घेऊन आले. वाव. चला जेवायला बसूया. असं कसं येणार. म्हणजे म्हणजे मला धनी कोण म्हणणार. चला या धनी. मावशी जेवण आलं माझं. मग काय आणलेत काकू. बघा. वाव. भाकरी. बटाट्याची भाजी. खूप भूक लागली. घ्या. मस्त झाली. जेवा. असाच सुखी संसार करा पोरांनो. Mm.
पाणी घ्या धनी. घ्या. छान जमतंय की तुम्हाला. आवडलं का आमचं गाव? मागच्या वेळेस आलो होतो तेव्हा चांगलं वाटलं होतं, पण तेव्हा पूर्ण गाव फिरता नव्हतं आलं. पण यावेळी काम शोधताना गाव वेगळंच वाटतंय. मन रमत नाहीये गावात. हो का? तुम्ही एक काम करा, तुमचं इथलं सगळं काम आवरून घ्या. मग मी तुम्हाला गाव फिरवते. प्रेमात पडाल तुम्ही आमच्या गावाच्या. ते तर ऑलरेडी पडलंय. जेवा जेवा जेवा. नाही नाही तुम्ही जेवा. अहो नाही तुम्ही जेवा, तुम्हाला भूक लागली. नाही नाही, एवढ्या सहजासहजी सोडणार नाहीये मी त्या रत्नमालाला. नुसती तिच्या नाकी नऊ आणेन ना की तिला पश्चाताप झाला पाहिजे की हिला का जाऊ दिलं नाही मी. कशाला त्रास करून घेतेस? काय करायचं ते करून मोकळी हो ना. नाहीतरी सगळं आपल्या फेवर मध्ये सुरू आहे सध्या. हॅलो हॅलो, मोहिते का? हा बोलतोय. मी पोलीस स्टेशन मधून सब इन्स्पेक्टर अविनाश घोरपडे बोलतोय. हा बोला. रत्नमाला मोहितेंना खंडणीसाठी फोन करणारा आणि त्यांच्यावर हल्ला करणारा माणूस आम्हाला सापडलाय. काय? हो, त्याचीच ओळख पटवण्यासाठी तुम्हाला कोणाला तरी यावं लागेल. नाही म्हणजे रत्नमाला मॅडम आता सेफ आहेत हेच सांगण्यासाठी फोन केला होता. अहो, रत्नमालाला खंडणीसाठी फोन करणारा आणि घरात हल्ला करणारा माणूस पकडला गेलाय. काय? अहो, त्या माणसाला तर तुम्ही पाठवलं होतं ना. हळू बोल ना. भिंतीला सुद्धा कान असतात. घ्या. हे आपण त्यांची वाट लागण्याची स्वप्न बघतोय आणि नियती आपली वाट लावतीये. तो माणूस आता पकडला गेलाय, त्याने तुमचं नाव घेतलं तर मग झालं, सगळं संपलं आता. या रत्नमालाचं ना कुठलं तरी मागच्या जन्मीचं पुण्य सतत तिच्या मदतीला धावून येतंय. नाहीतर मग एकटा आपलं तरी पाप सतत आपल्या आडवं येतंय. गेले 2 दिवस या गावात राहतोय, फिरतोय, पण इथे राहणं खूप कठीण जात होतं मला. तुम्ही जिथे जिथे मला फिरवलत ना त्या सगळ्या जागा मी ऑलरेडी फिरून झालोय, पण कुठेही मन रमत नव्हतं माझं. पण तुम्ही सोबत असताना मला त्या जागा आता आवडू लागल्यात. आता माझं मन तिथे रमायला लागलंय. मला आता पटू लागलंय जगण्यासाठी पैशांपेक्षा आपला माणूस सोबत असावं लागतं. मी आयुष्यात खूप पैसा कमवेन, पण जर तुम्ही सोबत नसाल तर आयुष्याला काहीच अर्थ नाहीये. पैसा नाही कमवला ना तरी चालेल, आयुष्यभर त्या झोपडीत राहावं लागलं ना तरी चालेल, पण तुम्ही सोबत हव्या. तुम्ही सोबत असाल तर दिवस चांगले जातील असं वाटायला लागले आता.
हे काय ताई कुठे गेली तुझी? ताई हा आहे ना, आत्ताच घरी गेली. हो बर. चहा देऊ का तुम्हाला तात्या? नाही नको. हॅलो, बोला ना. हा सुलभे, बाय कुठे आहे ग? अहो ती ती आहे, घरातच आहे. हो ना, मग जरा दे ना तिला फोन. अहो ती मागे काम करते, कदाचित ना न्हाणी घरात असेल. सुलभे, ए सुलभे, अगं मोरीत थोडं सुद्धा पाणी नाही, कुणीतरी संपून टाकलंय सगळं. हा अगं थोबाड धुवायला सुद्धा पाणी नाही, तर आंघोळ कुठून करू मी? सुलभे, न्हाणी घरात पाणी नाहीये आणि बाई तिथे काय करते? आणि सगळ्यात महत्वाचं, न्हाणी घरात बाय असताना तुझी आई तिथे काय करत होती? याचा अर्थ तू खोटं बोललीस माझ्याशी, हो ना? याचा अर्थ बाय घरात नाहीये. हा, तुझ्या आईला फोन दे. अहो फोन दे. आई, यांचा फोन आहे. हा बोला. कावेरी आली होती का हो घरी? अहो कुठे आले अजून घरी? गेली असेल त्या पोरावर हुंदडायला. आता तेच होणार. त्याची परीक्षा घ्यायला त्याला इथं ठेवलं ना तुम्ही. आता चांगली परीक्षा देतोय हो तो. जळलं मेले लक्षण ते. परीक्षा देतोय की आपली परीक्षा घेतोय ते बघाच आता तुम्ही पुढे. तुम्ही गप्प बसाव जरा. फोन ठेवा. हा झालं का? जा माझ्यासाठी पाणी घेऊन या आंघोळीला. आता माझ्या लेकीच माझ्याबरोबर खोटं बोलायला लागल्या. तात्या ते पुरे काहीही बोलायची गरज नाहीये. तू इथेच थांब, मी आलो तिला शोधून. मी तुमच्याशिवाय नाही राहू शकत, खरंच नाही राहू शकत. कावेरी, काय थेरं काय चालली आहेत तुमची? चल तात्या, एक मिनिट. यापुढे माझी अट पूर्ण होईपर्यंत तुम्ही भेटायचं सुद्धा नाही, कळतंय? कावेरी, तू यांना भेटत राहिलीस आणि जरी माझी अट यांनी 1 महिन्यात पूर्ण केली, पैसे कमवले, बंगला जरी बांधला ना, तरी मी तुझं लग्न यांच्या बरोबर करून देणार नाही, कळतंय? लक्षात ठेवायचं. चल घरी चल. चल आत चल चल. तात्या झालं का? मी तुला नाही म्हटलं होतं ना, तरीही तू त्याला भेटलीस. का भेटलीस?
सांग ना, का भेटली? कावेरी, मला कधीही वाटलं नव्हतं की तू माझा शब्द मोडशील. मी विश्वास टाकला तुझ्यावर आणि तू असं वागलीस. जग काय म्हणेल, लोक काय म्हणतील याचा तरी विचार करायचा. लोकांचा विचार कशाला करू तात्या? अहो, आतापर्यंत लोकांचा विचार केला म्हणून मला माझं खरं प्रेम गमवावं लागत होतं. लोकांचा विचार करत आले म्हणून माझ्या आयुष्यातून माझं खरं प्रेम निसटून जात होतं तात्या. पण नाही, आता मला माझं खरं प्रेम नाही गमवायचंय तात्या. मला ते घट्ट धरून ठेवायचंय. अगं, पण उद्या लोक काहीही बोलतील तुला. मग मला काय? नाहीये लोकांची फिकीर तात्या. तात्या हो, मला जितकी तुमची काळजी वाटते ना, तितकीच राजवर्धन सरांचीही काळजी वाटते. तात्या, आपण ज्या माणसावर प्रेम करतो त्या माणसाबरोबर 2 क्षण बसून त्याची विचारपूस करण्यात वावगं काय आहे? तुला चालेल, मला अजिबात चालणार नाही. उद्या जग मला प्रश्न विचारेल, मी काय उत्तर द्यायची त्यांना? काय उत्तर द्यायची? उद्या त्या मुलाने तुझ्याबरोबर लग्न नाही केलं, तो गाव सोडून निघून गेला, तर आपण काय करायचं? कुणाला आणि कशी कशी उत्तरं द्यायची आपण? निदान माझ्या इज्जतीचा तरी विचार कर. त्या असं काही नाही होणार आहे. माझा विश्वास आहे राजवर्धन सर तुमच्या सत्व परीक्षेत नक्की यशस्वी होतील. हा विश्वास आहे? हो. नक्की? हो तात्या. ठीक आहे, मग आजपासून नाही, आत्तापासून तू या दरवाजाच्या बाहेर जायचं नाही. तात्या, माझं ऐकून पुरे. त्याची सत्व परीक्षा आहे, तशी ही तुझी पण सत्व परीक्षा आहे असं समज. पण तू बाहेर जायचं नाहीस म्हणजे नाही. आणि तुम्ही लक्ष ठेवायचं हिच्यावर. ही कुठेही घराच्या बाहेर जायला नकोय. ही तुमची जबाबदारी आहे, लक्षात ठेवा. हा, मी आहे खमकी. या दारातून तिचं नख सुद्धा बाहेर जाऊ देणार नाही मी. हा, तात्या असं नका करू. तात्या असं नका. तात्या ऐका ना माझं. तात्या